प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे. यासाठी खूप मोठं पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं आणि हायकोर्टानं विचारलं आहे, बरोबर आहे, पण जनतासुद्धा तेच विचारते. अजूनही आता मला आमचे लोक सांगत होते, नाशिकमध्ये जे जिंकले या भागात त्यांनी अजून आपली विजय मिरवणूक काढलेली नाही आहे. का नाही काढली? अजून त्यांना खात्री वाटत नाही की आम्ही जिंकलोय आणि इतक्या लाखाच्या मताने जिंकलोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये हेच चित्र आहे. प्रश्न बरोबर आहे, हायकोर्टाने प्रश्न विचारला आहे, पण त्या प्रश्नाच्या टोकापर्यंत त्यांनी गेले तरच या देशातल्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. आपण ईव्हीएमच्या संदर्भात सातत्याने जे आरोप करत होतात त्याला कुठेतरी एक कायदेशीर अधिष्ठान यामुळे आता मिळालं. कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल. मॉकपोल संदर्भात देखील अनेक मॉकपोल घेण्यासंदर्भात देखील मागणी होत होती, मात्र त्याच्यामध्ये देखील अनेक अडचणी आल्या. आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील तशा पद्धतीची मागणी नाही, मरकडवाडी तर देशाच्या नकाशावर गेलं. मरकडवाडी जो माळशिरस मतदारसंघातला उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघातले गाव आहे, त्या गावानं स्वतःच उत्स्फूर्तपणे मॉकपोल घ्यायची तयारी दाखवली बॅलेट पेपरवर आणि अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली. इतकंच नव्हे, युनोमध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसं ग्रहण लागलेलं आहे आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यावर मतदारांचा कसा विश्वास नाही याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली, देश स्तरावर चर्चा झाली. पण निवडणूक आयोगानं मरकटवाडीच्या लोकांना मॉकपोल करू दिलं नाही. 144 कलम लावलं. ते घाबरले, कारण हीच मग लागण अख्ख्या देशात आणि अख्ख्या राज्यात लागेल अशी त्यांना भीती वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं. 24 तारखेला येवला विधानसभा मतदारसंघाची मॉकपोल होत आहे. पुन्हा एकदा सकाळी सगळी प्रक्रिया केली जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, पण सरकार शेवटच्या क्षणी तिथे कर्फ्यू लावेल. संचारबंदी, जमावबंदी, 144 कलम, मग मॉकपोल घेणाऱ्यांवर देशद्रोह लावला जाईल. जसं मरकटवाडीत धमक्या दिल्या. देशद्रोहाचा गुन्हा, लोकशाही मार्गानं निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली जाईल अशी धमकी दिली जाते. एकनाथ शिंदे पुन्हा नाराज अशी चर्चा सुरू झाली, कारण ते देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीसाठी देखील गेले नाही आणि स्वपक्षाच्या बैठकीसाठी गेले नाही. ज्युपिटरमध्ये काही चेकअपसाठी गेल्याची माहिती मिळते. कसं बघता? त्यांचा मुळात पक्ष नाही आहे. स्वपक्ष वगैरे सोडून द्या. त्यांचा पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला पक्ष आहे. जरी त्याला शिवसेना हे नाव दिलं असलं अमित शहांनी, तो अमित शहांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल मी सांगू शकत नाही, पण मी कालही सांगितलं आहे आणि परखडपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष भविष्यामध्ये एकसंघ राहताना मला कठीण दिसतोय. म्हणजे अमित शहांचा जो दुसरा पक्ष आहे, जो एकनाथ शिंदे सध्या चालवत आहेत, तो एकसंघ राहील असं वाटत नाही. कारण त्या पक्षामध्ये 20 पेक्षा जास्त आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहेत, म्हणजे भाजपचेच आहेत, थेट भाजपचे आहेत. अजित पवारांच्या पक्षात सुद्धा किमान 17 ते 18 आमदार हे भाजपनं दिलेले आहेत, ते निवडून आलेले आहेत. अशा अनेक ठिकाणी झाले. मला या दोन्ही गटांचं काही खरं वाटत नाही. यातले अर्धे लोक भाजपात विलीन होतील आणि उरलेले इकडे तिकडे पळून जातील. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच होईल, आनंदराव अडसूळ. त्यांच्या नावात आनंद आहे. त्यांनी हा विचार जर दोन, मुळात शिवसेना दोन नाही हे अडसुळांना माहिती आहे. अडसुळांचा जन्म ज्या पक्षात झाला ती शिवसेना आणि ते ज्या पक्षातून पळून दुसऱ्या पक्षात गेली ती शिवसेना नाही. तो अमित शहांचा पक्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे आहे, माननीय उद्धव ठाकरे आहेत, त्यांची शिवसेना खरी. आम्ही आमच्या जागेवर आहोत. ठीक आहे, त्यांच्या नावात आनंद आहे, त्यांनी आनंद साजरा करावा. आमची सुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये. जे जुने जाणते लोक आहेत पक्षाचे अडसुळांसारखे, त्यांनी तर निदान पक्षाबरोबर मजबूतीनं राहायला हवं होतं. दुर्दैवाने ते निघून गेले आमच्यातून. काय
दिल्ली चुनाव है उसको लेकर दिल्ली के चुनाव में केजरीवाल की जो पार्टी है, केजरीवाल जी की आम आदमी पार्टी, लोगों का रुझान जो है उनके तरफ मुझे दिखता है। अगर काम के आधार पर हम कुछ देखें तो आम आदमी पार्टी फिर एक बार सत्ता पे आएगी। अब 5 तारीख को मोदी जी का कुंभ स्नान है, ऐसा मैं सुना है। अभी पूरे दिन मोदी जी कुंभ में स्नान करते रहेंगे और 5 तारीख को जो वोटिंग का दिन है तो टीवी चैनल पर मोदी का स्नान दिखाएंगे और उसके बाद कुछ वोट यहाँ वहाँ करेंगे। विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतं कशी वाढू शकतात असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला. पुढच्या बातमीकडे तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लोकसभेत देखील पाहायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा मांडलाय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तसं शिर्डीत 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीत असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केलाय. More voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra. जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में. एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर. एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर ऐड हुए सर. राहुल गांधींच्या धक्कादायक माहितीनंतर आता जरांगेंच्या गौप्यस्फोटाकडे वळूया. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून जरांगेंनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. निवडणूक काळात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते म्हणून. अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीला निवडणुकीच टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आलता. मायावर ज्यावेळेस आणण्यात आलता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा. जाऊ द्या ना सांगितलं तर तेवढं कशाला ठेवता. हत्ती गेल्याने शिकवायला कशाला सांगा. त्या प्रक्रियेत असतंच ना जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी. आता अंजली दमन यांच्या मोठ्या वक्तव्याकडे वळूया. लाभाच्या पदामुळे धनंजय मुंडेंना केवळ मंत्रीपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार आहे असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय. मुंडेंविरोधात उद्या आणखी पुरावे उघड करणार असल्याचं देखील दमान यांनी सांगितलंय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते. आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. पुढच्या बातमीकडे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दबाव निर्माण होत असतानाच दुसरीकडे आता भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येते. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच DPTCच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं. मीटिंगमध्ये बोलले. म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे. बीड होता कामा नये याचा अर्थ या संदर्भामध्ये बीडमध्ये ज्या सरपंचाच्या संदर्भातली निर्गुण हत्या झाली, अमानुष हत्या झाली, मानवतेने सुद्धा शरम करावी अशी घटना झाली. धीरे धीरे चंद्रपूरमध्ये काही क्षेत्रामध्ये माफिया वाढतायत.
आणि आज जर आम्ही या माफियांना थांबवलं नाही तर उद्या जी बीडमधली घटना आहे अशी घटना आपल्या जिल्ह्यात होता कामा नये. पुढच्या बातमीकडे. सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेने आता पुरावे नष्ट केले तर प्रशासन त्याला जबाबदार असेल असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडला नाही, त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुखांनी केली. जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे, त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याची सर्वस्व जिम्मेदार हे प्रशासन राहील, यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. पुढच्या बातमीकडे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात आता वारकरी संप्रदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीनं दिलेला आहे. सरपंच देशमुख हत्याप्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. त्यानंतर आता वारकरी संप्रदायानं आक्रमक भूमिका घेतली. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. वारकरी संप्रदायाच्या आक्रमक भूमिकेनंतर आता नामदेव शास्त्री काय भूमिका घेणार ते पाहावं लागेल. पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत आणि याच मुद्द्यावरून आता खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. फडणवीसांना वर्षावर राहायला का जात नाही ते याचं उत्तर शिंदेंनी द्यावं असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे हेच काळ्या जादूचे बादशाह आहेत असा टोला आता रामदास कदमांनी राऊत यांच्या वक्तव्याला दिलेला आहे. माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत. तिथे त्यांचे 2 बंगले आहेत. वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. जणू काय एकनाथ शिंदे यांनी काय ती काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस, अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू. म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत त्यांनाच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं. हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहेत की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही. याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे, का मला कळत नाही. हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे? असं काय घडलं? इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे. आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये? एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी ताटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काय राहायचं कारण नाही. मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. बातमी आता पुण्यातून. जीबीएसचा कहर सुरूच आहे. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या आता 158 वर जाऊन पोहोचलेली आहे. यातील 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. रविवारी 3 नवीन रुग्ण आढळलेत. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. प्रदूषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती आहे. बघा लक्षणं काय तर अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या. गुलेनबॅरी सिंड्रोम याला कॅम्पिलोबॅक्टर हा जीवाणू कारणीभूत ठरतो. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानंतर संसर्ग होतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होतात. 1 ते 3 आठवड्यांच्या आत GBHचं निदान होतं. पुढची बातमी आता साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. MPSCची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधून एक महिला अधिकारीला अटक झालेली आहे. ही महिला अधिकारीच सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणात पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक केली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याच्या तपासात पुढे आले. MPSC पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली. एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली. या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि MPSCची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली. आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक झालेली आहे. पुढची बातमी आता कल्याणमधून. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एकीकडे या प्रकरणातील आरोपी नराधाम विशाल गवळी आणि त्याची पत्नी जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे मृत पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या घराबाहेर 3 अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत सामानाची तोडफोड केली. जामीन झाला तर AK-47 घेऊन येऊ असा इशाराच या तरुणांनी दिला. तर पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिला. मी वारंवार तिथे सांगतोय पोलीस स्टेशनमध्ये, तिथे काय पण घडू शकतो. आम्हाला भीती आहे. आमचे 3 पोरं आहे, बायको आहे, त्याचे भाऊ लेको जे तडीपार झालेले आहेत ते इथे फिरतात आहे. आणि साहेब म्हणतात की आम्ही त्याला साताऱ्याला पाठवलं आहे, तडीपार केलेलं आहे. असा काही नाही आहे. वारंवार तिथे कोलसेमध्ये वडीमध्ये फोन करतो तर तिथे म्हणतात की 4 बॉडीगार्ड घेऊन जाऊ. अरे मला काही शौक नाही आहे की बॉडीगार्ड घेऊन जायला, की मी एवढा मोठा माणूस नाही आहे. माझे घरच्यासाठी मी मागतो सुरक्षा द्या म्हणून. तर का असे हे करतात, माझी विनंती आहे नम्र. आता महाराष्ट्र केसरी संदर्भातील एक महत्त्वाची बातमी. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी आता निलंबन करण्यात आलेलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय. शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पंचांना लाथ मारली होती, तर महेंद्र गायकवाडनं कुस्ती मैदान सोडून मुख्यमंत्री 3ऱ्यांदा झाल्याच्या नंतर आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाहीत. पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत. आणि हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी, आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून 1.68 TMC पाणी हे आता आम्हाला मिळालेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 2800 समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे. आणि त्यापैकी 1400 कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली, परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. एकूण याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे? तसा पाहिलं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका होता. यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते पोलिसांनी? हे पहा, यापूर्वी कुकडीचं 500 MCFT पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे 2014 पर्यंत आमदार असताना. ते आमचा जो खालचा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली. या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता. तो पॉवर पॉइंट दिला आणि ती योजना मला वाटतं 3ऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली. आणि आता ही योजना
ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती. आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो. तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत ह्याचं फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे. आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो 5.68 TMC प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळं 27,543 हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे. म्हणजे जवळपास 68 ते 70 हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येते. हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्वाचा आहे. अशा प्रकल्पाच्या संदर्भात तुम्ही मागणी करताय आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार? नाही, मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे. ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं. आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार, परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना, आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास. तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय. आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय. म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल, यासाठी मी हा प्रयत्न करतो. माननीय विखे पाटील साहेब आहेत, आम्ही प्रयत्न करतोय. अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे. तर अजितदादांनाही विनंती केलेली आहे. विखे पाटील येतो म्हणले ना, आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब, माझ्या मतदारसंघातील, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मतदारसंघातले आहे. म्हणून जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर, मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे. त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलाय. आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही, मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही. परंतु जिल्ह्यातले आमदार, काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब, मोनिकाताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. 2 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. मच्छिंद्रगडावर पण कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि इथे आहे. कसं स्वरूप असणार आहे? नाही, हा मुख्य कार्यक्रम आहे. मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या म्हणजे जे गर्भगृह आहे त्या ग्रहाचं 10 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते. कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय, महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाचं जे ठिकाण आहे, आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील. म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते 10 कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा, ओनली गाभारा जो आहे, कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली, यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम, खूप मोठं काम आहे ते काम सुरतोय आणि त्याचा शुभारंभ. मुख्यमंत्री आष्टी दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली आणि तिथल्या सिंचन प्रकल्पाबाबतची देखील माहिती दिलेली आहे. आता आपण वळूया कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेध घेऊया ॲग्रो1 टॉप 10 मध्ये. जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये फळ तोडणीचा वेग घेतलेला आहे. सध्या संत्र्याची 45,000 ते 50,000 रुपयांदरम्यान टनानं मागणी केली जाते. यावर्षी बहुतांश बागांचे सौदे आधीच क्रेडिटप्रमाणे झालेले असल्यानं अनेकांना आता वाढलेल्या दरामुळे आर्थिक फटका सुद्धा बसला.
बारामतीच्या रेशीम बाजारामध्ये रेशीम कोशास प्रति किलो 770 असा उच्चांकी बाजार दर मिळतोय. बाजारात 445 किलो रेशीम कोशाची आवक झालेली आहे. यावेळी किमान 450 रुपये आणि सरासरी 720 रुपये प्रति किलो दर निघालेला आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढलेली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवर झालेली आहे. खरीपात अतिपावसातील नुकसान आणि अन्य पिकांमध्ये फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्यालाच पसंती दिली. मागील 15 दिवसांपासून थंडी जास्त असल्यानं मोसंबीचे दर पडले होते. मात्र आता थंडीची लाट ओसरताच दिल्लीसह इतर राज्यात जालन्याच्या मोसंबी दरात वाढ झालेली आहे. मोसंबीला प्रतिटन 8 ते 17,000 दर मिळतोय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 टन नवीन बेदाण्याची आवक झालेली आहे. नवीन हिरव्या बेदाण्याला 225 तर पिवळ्या बेदाण्याला 191 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. यावेळी सांगली मार्केटमध्ये बेदाण्याला चांगला दर मिळतो. खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झाली नसल्यानं आवक कमी होते. खेडा खरेदीला प्रतिसाद कमी मिळतोय. शेतकऱ्यांकडील कापूस साठा आता 70 ते 75% घटल्याची स्थिती आहे. सध्या खरेदीत कापसाला 6,200 ते 6,600 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळतो. नांदेडमध्ये रब्बी हंगामातील हरभरा काढण्याची कामं सुरू आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून काढून बाजारपेठेत विक्री करता आणले. नवीन हरभऱ्याला बाजारपेठेत खासगी व्यापारी 5,401 रुपये दर देत आहेत. घाऊक बाजारात आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक पुण्यात झालेली आहे. हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. बाजारात आवक 1,600 क्विंटलवर असताना दर 3,000 ते 13,000 रुपये आहे. लसणाला चांगला दर मिळत असल्यानं विदर्भात देखील या पिकाखालील क्षेत्र वाढलेलं आहे. खानदेशात केळी दरात मागील 15 ते 18 दिवसात सुधारणा झाली आहे. पण आता आवक वाढ झाल्यानं कमाल दरातील वाढ थांबलेली आहे. सध्या किमान 1,500 तर कमाल दर हा 2,300 रुपये प्रति क्विंटल आहे. सरासरी दर 2,000 रुपये प्रति क्विंटल असा मिळतोय. ॲग्रॉन टॉप 10 आता वळू आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण असा एक दावा करण्यात आला आहे की 20 रुपयात 4 महिने मोबाईल चालणार. खरंच 20 रुपयात 4 महिने रिचार्ज चालणार का? काय आहे या दाव्यामागचं सत्य याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 20 रुपयात 4 महिने चालणार मोबाईल. कवडी मोल मोबाईल रिचार्ज प्लॅन. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल मध्ये तुम्ही रिचार्ज करत असाल तर तुम्हाला फक्त 20 रुपयात 4 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करण्यात आलाय. कारण आता सगळेच प्लॅन महाग आहेत. त्यात हा दावा केल्यानं खरंच रिचार्ज प्लॅन इतका स्वस्त झालाय का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या युजर्सना मोठा दिलासा मिळालाय. आता 20 रुपयात तुमचं सिम कार्ड 4 महिने ऍक्टिव्ह राहणार आहे. तुमच्या मोबाईलवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज केलं नाही आणि मोबाईलमध्ये 20 रुपयांचं रिचार्ज शिल्लक असेल तर कंपनी ते 20 रुपये कापून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देईल. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय. कारण एका महिन्याचं रिचार्ज करायचं असेल तर 150 पेक्षा जास्त रुपयांचं रिचार्ज करावं लागतं. तसंच एका दिवसासाठी इंटरनेट पॅक घ्यायचा असेल तर कमीत कमी 26 रुपयांपासून रिचार्ज करावं लागतं. मात्र खरंच आता ट्रायनं नवीन नियम केलाय का? 20 रुपयात 4 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण लाखो लोक मोबाईल वापरतात. त्यामुळे असं रिचार्ज असेल तर अनेकांना फायदा होईल. म्हणूनच आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मोबाईल कंपन्यांकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया.
20 रुपयात 4 महिने मोबाईल चालणार हा दावा खोटा आहे. ट्रायनं असा कोणताही नवीन नियम लागू केलेला नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. रिचार्ज प्लॅन आधीपेक्षा आता थोडे स्वस्त झालेत. टॉक टाइम रिचार्ज 10 रुपयांपासून मिळू लागलाय. मात्र 20 रुपयात 4 महिन्यांची म्हणजेच 120 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल असा जो दावा करण्यात आलाय तो दावा खोटा आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.